सिद्धेभ्यः नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोहे सौवसावनं देवलोक पंचवर्णिष्ठी भगवान की अहिंसा में विश्व धर्म की सिद्धांत शास्त्र की चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की शांत मूर्ति वसरत्नाकराचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की 3.9 करोड़ महामणि राजों की आज के आनंद की या ठिकाणी आपण मेरी भावना समाधी भावना याच्यानंतर एकापेक्षेनं समाजाच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून आमच्या समाजासाठी आजची घडलेली घटना ही दुःखद पण एका वैयक्तिक जीवाच्या अपेक्षेने जेव्हा आपण बघतो जीवनातील अंतिम सत्यच मृत्यू आहे आज नाही तर उद्या कधी ना कधी तो येणार फक्त आपण आयुष्यभर केलेल्या जगलेल्या जीवनाचं सर्टिफिकेट हे अंतिम समयाला मृत्यूच्या निमित्ताने मिळत असतं अक्षर लिहिणं सोपं आहे अक्षर पुसणं सोपं आहे पण लिहिण्याच्या आणि पुसण्याच्या मधला अर्थ सुंदर असावा लागतो दिवा लावणे सोपे दिवा विझवणे सोपे पण दिव्याच्या लावण्याने विझवण्यामधला प्रकाश सुंदर असावा लागतो फूल उमलणं सोपं आहे फूल कोमलणं सोपं आहे पण उमलण्याच्या आणि कोमलण्याच्या मधला सुगंध सुंदर असावा लागतो तसं माणसाचं मरणही सोपं आहे जन्मही सोपं आहे पण जन्माच्या आणि मरणाच्या मधलं उरणं फार महत्वाचं असतं आणि तेच आपल्याला मृत्यूच्या समयी उपयोगात पडतं तसं आज दुपारी आदरणीय अष्टम प्रतिमाधारी श्री रावसाहेब चौगुले हरोली त्यांचं स्वर्गवास आज दुपारी झाला तो अचानक जरी झाला असला तरी त्याची भूमिका शास्त्रामध्ये फार वेगळी आहे शास्त्र दीक्षा घेण्याचे भाव असताना जी व्यक्ती प्रतिमा घेते आणि त्याचा अचानक जरी मृत्यू झाला तरी त्याला समाधीच म्हटलं जातं कारण ज्यावेळेला प्रतिमाधारी अशी आणि एक राष्ट्र प्रतिमाधारी एकदा खाणारी एकदा जेवणारी एकदा पाणी पिणारी तर हे ज्यावेळी सकाळी अन्नग्रहण करत असतात त्यावेळी जेवणाच्या शेवटलाही नियमच घेतात की आता उद्या सकाळी माझा 9 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत 8 वाजेपर्यंत 4 प्रकारच्या अन्न पाण्याचा त्याग त्यामुळे 4 प्रकारच्या अन्न पाण्याचा त्याग असतानाच या ठिकाणी त्यांचा मृत्यू मधल्या काळात केव्हाही झाला तरी ती समाधीच असते कारण तो संकल्पपूर्वक त्याग असतो
सांगितलं दीक्षा घेणे जीवन भावते. आणि आचार्य सांगतात शास्त्रामध्ये की एखादा संलेखना घ्यायची भावना असणारा जीव, मुनी महाराज आपल्या निर्यापकाचार्य निवडण्यासाठी, त्याच्या शोधासाठी, किंवा मी शोधलेले निर्यापकाचार्य अमुक या ठिकाणी आहेत, तर जाण्याच्या भावनेनं निघाला आणि वाटत जरी त्याचा अकस्मात मृत्यू झाला तरी त्याची ती समाधीच असते, असं आचार्यांनी शास्त्रात सांगितलं. धर्मवान लोक लाखो भेटतील, पण ज्ञानवान आणि गुणवान लोक कुठंतरीच भेटत असतात. कारण खरी संपत्ती आत्म्याची ज्ञान आणि गुणच आहे. त्यामुळे आपल्या समाजातील ही फार मोठी शिटी आहे, ती भरून काढणं शक्य नाही. पण समाजाला थांबून पण चालणार नाही. हे रडगाणं म्हणजे घाट काढले असं चालायचं. 4 जन्माले ना 4 जणांचा मृत्यू ना. त्यामुळे आज जे रावसाहेबांचा जो आकस्मिक स्वर्गवास झाला हृदय विकाराच्या झटक्याच्या निमित्तानं, तो आमच्या समाजालाच धक्का देणार आहे. पण त्यांचं आचरण, त्यांचं ज्ञान आणि समाजातली ज्ञान वृद्धीसाठी आणि विशेष करून सम्यकत्वासाठी असणारी जी धडपड होती, तळमळ होती, ती तळमळ फार महत्वाची होती. म्हणून मला विशेष असं बोलावं असं वाटतं की ते लोक या 8 वर्षात तर ते आनंद ध्यानच्या माध्यमातून वगैरे शिबिर घेत असताना त्या लोकांना हे जे ते बघितलं, तर मी या 5-7 वर्षात जी लोक आमच्याकडे दर्शनला येणार आणि चर्चा करणार, तर ती लोक म्हणत होती की रावसाहेबांच्या जिभेवर बहुतेक सरस्वती खेळायची. असं कर्मकांडाचं अत्यंत सुंदर ज्ञान. म्हणजे आमच्या समाजातील एक श्रावकांच्यातला, श्रावक अवस्थेतला गंधर्व आज आम्ही हरवलो, गमवलो म्हटलं तरी काही वापरू होणार. आज आपण सगळीजण एवढीच भावना करायची की त्यांच्या आत्म्याला शांती, तर 100% ती वृत्ती आहे, देशवृत्ती आहे. त्यांच्या आत्म्याला शांती नक्कीच मिळालेली आहे. पण त्याच स्वर्गातल्या वैमानिक देवामध्ये असताना त्यांनी विदेही क्षेत्रामध्ये जाऊन तिथं काही ज्ञानाचा प्रचार प्रसार करत असताना त्यांच्या काही जिज्ञासा, त्यांच्या मनात काही गोष्टी समजावून घेण्याच्या शिल्लक राहिल्या असतील, तर त्या सगळ्या शंकेचं निरसन त्या श्रीमंत भगवंतांच्या समोर जाऊन तिने करावं. तिथलं स्वर्गातलं जीवन देव भगवंतांच्या प्रकृती चैतन्यात जाऊन भगवंतांची पूजा अर्चा करत तिने करावं. आणि भविष्यात मनुष्यगतीमध्ये परत कोण आहे, मनुष्यगतीतला परत मनुष्यगतीत त्यांचा जन्म व्हावा, दिगंबर अवस्था त्यांनी धारण करावी आणि त्या ठिकाणी त्यांनी भगवंतांच्या कुठल्या तर संशोधनात गणधर रूपामध्ये समाजाला परत या जीवनाचा त्यांनी प्रचार करावा आणि मग आपल्या आत्म्याचा परमात्मा मोक्ष मार्ग म्हणजे मोक्ष त्यांना मिळावा, एवढी प्रास्ताविक मध्ये या ठिकाणी मंगलमय भावना मी या ठिकाणी करतो. आणि आजच्या या विनयांजली सभेमध्ये पहिल्यांदा त्यांच्याजवळ ज्ञानाचा, शास्त्राची, आगमाची चर्चा करत आपल्याही ज्ञानाची विशुद्धी वाढवण्याचा ज्यांनी प्रयत्न केला, ते पहिल्यांदा आपल्या जैन समाजाचे अध्यक्ष आदरणीय उल्लेख गुरुजी त्यांनी या ठिकाणी विनयांजली अर्पण करायची. रावसाहेब चौगुले हरोलीकर यांची ही विनयांजली आपण
आपल्या सर्व गावामार्फत या ठिकाणी त्यांना विनयाजली अर्पण करत आहोत. रावसाहेब अण्णा चौगुले हे वकील होते. वकिली करत असताना देखील त्यामध्ये जो प्रामाणिकपणा आहे तो प्रामाणिकपणा त्यांच्या त्या वकिलीतनं आचरणातनं दिसत होत. आणि वकिली करत करतच धर्माचं अध्ययन करत करत ते कोथळीला बऱ्याच वेळा दादाश्रींच्याकडे वरचेवर यायचे. आणि त्यावेळेला त्यांच्या त्या स्वाध्यायाच्या निमित्तानं त्यांच्या त्या येण्या जाण्याच्या निमित्तानं आमचा देखील संपर्क त्या ठिकाणी त्यांच्याशी होता. त्याचबरोबर 2013 मध्ये ज्या वेळेला सर्व प्रतिमाधारी आणि श्रावक हे शिखरचला पदयात्रेनं जात होते त्यावेळेला आमच्या बरोबर तेही होते. त्यांच्याबरोबर एक प्रतिमाधारी होते, दोघं प्रतिमाधारी. एक वेळ त्यांना पांढरा शर्ट पांढरं विचार किंवा पॅन्ट दोघं होते. रामगोंड पाटील आणि ह्यांची जोडी. काळं बॅग, खांद्याला कोणालाही त्रास देणार नाही, आपलं साहित्य आपल्या पाठीवर घेणार आणि सर्वांच्या बरोबर त्या ठिकाणी बरेच प्रतिमाधारी होते त्या पदयात्रेमध्ये. परंतु ह्यांचा स्वभाव असा की सगळ्यात शिस्ती, सगळं काम जेवायचं असलं तरी शिस्ती. संध्याकाळी येताना देखील वेळ झाला तर झाडाखाली बसून त्यांचं काय प्रतिक्रमण असेल ते सगळं आवरून शिस्तीत मुक्कामाच्या ठिकाणी येणार. आणि त्या ठिकाणी स्वाध्याय जर असेल तर स्वाध्याय देखील ते घेत होते. कारण स्वाध्याय प्रेमी असल्यामुळं त्यांना सगळेजणच विनंती करत होती की बाबा काहीतरी सांगा, काहीतरी सांगा. आणि रोज स्वाध्यायातनं देखील मार्गदर्शन ते आम्हाला करत होते. आणि अशा या रावसाहेबांचं या वसंतदादा जिनवानी ग्रंथालयामध्ये देखील बहुमोल अशा प्रकारचं मार्गदर्शन आम्हाला मिळालेलं आहे. आणि एक ज्ञानी, एक अभ्यासू, एक जैन धर्माचं उत्तुंग अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आज आम्ही हरपलेलं आहे. आणि त्यांच्या या आत्म्याला चिरशांती लाभावं अशा प्रकारचं विनयांजली या कोथळी श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट, वीर सेवादल, वीर महिला मंडळ, शांतीसागर पाठशाळा आणि सर्व श्रावक श्राविका यांच्या मार्फत आदरांजली अर्पण करतो. त्यांच्या आत्म्यात सुख, शांती आणि आचार्यांनी सांगितले तसं स्वर्गामध्ये त्यांची उत्तरोत्तर ज्ञानाची वृद्धी होऊन गंधर्वपण आपल्याकडे या ठिकाणी यावं आणि आम्हाला देखील मार्गदर्शन करावं असं मला मी भाव ठेवतो. आणि या ठिकाणी त्यांच्या चरणी त्रिवार वंदामी वंदामी वंदामी. दुपारी राजूचं फोन आला आणि असं झालं आचार्यांचा निरोप आले बघ म्हणाला. तर नंतर वगैरे चौकशी झाल्यावर क्रांती हॉस्पिटल सांगली तिथे त्यांना निघून आलं होतं. तर सकाळी जेवण करत होते आणि जेवण झाल्यावर त्यांना उलटी झाली, सोळ्यातच होते आणि उलटी झाल्यानंतर मग त्यांना जयसिंगपुरात दवाखान्यात केलं आणि दवाखान्यात नंतर सांगलीला न्यावून सांगितले. तर सांगलीतून जात असताना बुधगावमध्येच त्यांचं हे झालं, सोहळ्यामध्ये आणि व्यवस्थित असं ह्याच्यात ते झालं. तर शेवटी हॉस्पिटलमध्ये जाऊन बघितल्यावर सुद्धा असं चेहरा टवटवीत आणि हे होतं. त्यानंतर इथं यायचे, दादांच्या संग स्वाध्याय करायचे, दोघांचं असं एकदम घनघणीत चर्चा
बघून असं वाटणार की कुठं काय बसलंय, असं एकदम खोलवर चर्चा असायची त्यांची. त्यानंतर बाहुबलीच्या शिबिरमध्ये पण बघितलं, शिकवायचा एक उत्साह वेगळा असायचा आणि एकदम खोलवर हे करायचं आणि कुणाला रागवायचं नाही. त्यानंतर कुणाला शिकायची इच्छा असलं तर कोण पण या शिका. परवा सचिनला पण म्हणले की तू शिकायचं असलं तू एकटा असलं तरी पण मी शिकवतो असं म्हणले. त्यानंतर आम्हाला बाहुबलीत सांगितले की दिल्लीत नाही तर कोणतं व्यक्ती होत्या, तर त्या व्यक्तीनं सगळीकडे म्हणजे कुठं स्वाध्याय असते तिथं सगळीकडे जाऊन त्यांनी प्रयत्न केला. एक महिनाभर 15 दिवस असं सगळीकडे राहून त्यांनी स्वाध्याय केला. पण तिथे एक ठिकाणी तरी काळजी त्याच्यात गेले होते, तर त्यामध्ये काही पसंत पडलं नाही. म्हणजे ते शास्त्रात एक वेगळं दिसते आणि सांगतात ते वेगळं असं व्हायला लागलंय. म्हणून तिथे रावसाहेबांकडे आले. तर त्यांचं चर्चा झाली आहे की त्यांनी म्हणले की मी जयसिंगपूरला लॉजवर राहतो आणि तुमच्याकडे शिकायला दररोज येतो, असं ते एवढं शिकवायचं त्यांचं हे होतं. तर मी त्याला म्हणजे मनातनं शिकवायची त्यांची भावना होती. कुठं पण काय पण असलं तर शिक्षणाशिवाय म्हणजे विषय स्वाध्याय त्यांचा, बाकी कुठले विषय त्यांनी जास्त इंटरव्ह्यू करत नसायचे. फक्त ते तेवढं स्वाध्यायाच्या ह्याच्यात असायचे. अशा या आत्म्याला लवकरात लवकर मोक्ष प्राप्त होऊ दे एवढं मी देवासमोर प्रार्थना करतो. आणि कोण विनयांजली करण्यास दिलं. या ठिकाणी शब्दात सांगण्यासारखं, कारण माझाही त्यांचाही संपर्क किंवा ब्रह्मचर्य व्रत घेण्याच्या अगोदरपासून सेवादारात असल्यापासून माझे त्यांचे संपर्क, स्पष्ट व्यक्तिमत्व आणि शिकवण्याबाबतीत जसं आता निलेशदादांनी सांगितलं, म्हणजे एखादा अत्यंत व्यसनी दारुडा माणूस, आता त्याला उभा राहायची सुद्धा कॅपॅसिटी नाही, अशा व्यक्ती पुढे परत एक अर्धा ग्लास दारू ठेवला तरी तो पेणारच. तसे आम्हाला स्वाध्यायाचे एवढं व्यसन, म्हणजे त्या दारुड्याची सुद्धा उपमा कमी पडली. मी अभ्यास करून करून कंटाळून रात्री 12ला जरी झोपला असतं आणि कोणतरी 1 वाजता जरी रात्री मुलाला येणारा प्रश्न विचारला तर ते सकाळी उजळूपर्यंत त्याच्यावर चिच्चार करत असत. म्हणजे मी किती बोलायला लागलोय किंवा मी किती हुशार अभ्यास करायला लागलोय, मी किती सांगायला पाहिजे माझ्या शरीराच्या अपेक्षेनं, काहीही विकत नाही. नुसताच स्वाध्याय स्वाध्याय स्वाध्याय, इतकी त्यांच्यामध्ये जिज्ञासा होती. भविष्यात प्रत्येक विचाराचा आणि प्रत्येक एक कला कौशल्य किंवा एक गुण असणारी व्यक्ती आयुष्यात एकदाच निसर्गाने घडवत असते. तसं रावसाहेबांचं जीवन होतं. आपण आमच्या या सभेमध्ये वीराचार्यांच्या कुशीमध्ये तयार झालेल्या कार्यकर्त्यांना ते शास्त्रामध्ये जीवनात 4 पुरुषार्थ सांगितले: धर्मपुरुषार्थ, अर्थपुरुषार्थ, कामपुरुषार्थ आणि मोक्षपुरुषार्थ. ह्या 4ही पुरुषार्थांना प्रामाणिकपणे एक सद्ग्रस्त आणि एक प्रामाणिक कर्तव्यनिष्ठ जैन व्यक्ती म्हणून ज्या या सगळ्या गोष्टी 4ही पुरुषार्थ करायला पाहिजे ते अगदी प्रामाणिकपणे त्यांनी केलेले आहे. आणि त्याचंच फळ मी कायम आमच्या ब्रह्मचार्यांना सगळ्यांना लोकांना सांगत असतो. साधूंचं बाह्य ओळखण्याचं लक्षण जसं किंचित कमंड आहे आणि दिगंबर मुद्रा आहे, तसं व्रती प्रतिमाधारी लोकांचं हे व्रती आहे ती प्रतिमाधारी आहे ते ओळखण्याचे लक्षण
सवलच असते लक्षात. बघा तुम्ही पांढरा सवळा नेसून धोतर उपर नेसून किंवा लुंगी उपर नेसून तुम्ही समाजात कुठं पण फिरा, तुम्हाला बिन सांगता तुम्ही वरती आहात, प्रतिमा काढला किंवा चिंडी असेल. आता काय सगळी कोण कोण चिंडी ठेवायला लागली, पण पूर्वीचे एक शास्त्रातलं लक्षण चिंडी असेल तर ते विद्वानाचं लक्षण, वृत्तीचं लक्षण. जसे सगळे साधू भावना करत असतात की साधू अवस्थेत आमचं समाधी मरण झालं तर पिंची कमंडल सगळे साधूचं सानिध्य सहवासात असं व्हावं. तसं त्यांचा सुद्धा मृत्यू येताना सवळ्याच्या कपड्यामध्येच अंगावर उपरणं धोतर उपरणं असताना त्यांना मरण यावं. ह्या गोष्टी सुद्धा सगळ्या आजपर्यंत आपण केलेल्या भावनेचं फळच असतं. तर आपल्या सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे की व्यक्ती गेला तर व्यवस्था जमली, व्यक्ती संपली तरी त्या व्यक्तीने निर्माण केलेली व्यवस्था संपता म्हणून. त्यामुळे रावसाहेबांना गेले जाऊ दे, पण त्यांच्यासारखा स्वाध्यायाचा विचार समाजात प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न तुम्ही आम्ही सगळ्यांनी करून रावसाहेबांच्या विचाराला आणि त्यांच्या जीवनाच्या बद्दल असणाऱ्या तळमळीला आपण सगळ्यांनी मिळून आपापल्या शक्तीप्रमाणे जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करूया, एवढीच मंगलमय भावना या ठिकाणी करतो. आणि हे सगळं करत असताना माझी आणि त्यांची सुद्धा तात्विक चर्चा फार वेळा झाली. आणि 2009चा चातुर्मास माझा हुरी इथं झाला. स्वाध्यायामध्ये तात्विक चर्चेमध्ये बरंच काही चर्चा करताना संघर्ष किंवा असं मगाशी निवेदन सांगितलं खोलवर चर्चामध्ये आपले आपले विचार मांडताना प्रत्येक जण प्रभावशील आपली आपली चर्चा त्या ठिकाणी मांडत होते आणि ते त्या पद्धतीत मांडत होते. मी आज भगवंतांच्या चरणी साक्षीनं एवढीच प्रार्थना करतो, त्यांचा संपर्क ज्या क्षणाला आला त्या क्षणापासून शेवटच्या भेटीपर्यंत त्यामधल्या पूर्व काळामध्ये पूर्ण वेळेमध्ये धर्मचर्चा, सामाजिक चर्चा, तात्विक चर्चा, आध्यात्मिक चर्चा, संघटित चर्चा, कुठलीही चर्चा करत असताना माझ्या निमित्तानं त्यांच्या मनाला काही दुःख झाले असते, वेदना झालेली आहेत, दुःख झालेलं आहे किंवा चर्चा करत असताना मतभेदी असतात आणि आता कदाचित त्याच्यामुळे मनभेदामध्ये सुद्धा रूपांतर होण्याची शक्यता 1-2दा जाते. तर मी भगवंतांच्या साक्षीने अत्यंत प्रामाणिक भावनेनं त्या जीवाची मनापासून क्षमा मागतो. त्यांनी सर्व जीवांना क्षमा करावं आणि जो मार्ग आयुष्यभर सांभाळा आणि त्याचं फळ जे वर्तमानामध्ये त्यांना आता स्वर्गप्राप्ती झालेली आहे तिथं सुद्धा जाऊन, आणि मला विश्वास आहे लक्षात ठेवा पूर्वसंस्कार कुठं जात नाही शास्त्राप्रमाणे, नक्की आता तिथं सुद्धा त्यांनी स्वाध्याय घ्यायला चालू केली असते. वेळ झाले चला म्हणाल होतं, म्हणजे त्या माणसाला एवढं ती वेळच होती. तर तिथेही त्यांची स्वाध्यायाची अशी निरंतर चर्चा चालू दे, धर्मज्ञान त्यांचं होऊ दे आणि लवकरात लवकर त्यांचा आत्मा परमात्मा म्हणू दे. थोड्या मौलाना भावनेनं सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, पैर पाप अभिमान छोड़ जब नित्य नए मंगल गावे. ओम नमः सबको क्षमा सबसे क्षमा.